तुझ्या पायी दे बुद्धी परेशान. शब्द चांगला आहे का? सगळे म्हणा, भजन म्हणायचं. बुद्धीच भगवंताला का मागावं? कारण मी जन्माचा हीन कर्माचा मोठा मी अपराधी आणि मोह मायेने फासा घातला मजला दयावधी. त्या पाशामध्ये जाऊन पडलो नाही तुमची शुद्धी. विषय लंपट झालो देवा भरमिष्ट झाली माझी बुद्धी. या बुद्धीला शुद्ध करोनी लावा भक्तीस. सर्व काळ मी विनंती करतो गुरुच्या चरणास. या बुद्धीला जर तुझा विचार पटला तुझी खून पटली तरी बुद्धी नाना प्रकारच्या विचित्र दिशेने धावणारी ती धावणार नाही. बुद्धी जर एकाग्र असेल निश्चितपणाने आपला परमार्थाचं कार्य सिद्धीला जाण्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात नमन तुझ्या काम क्रोध मद मत्सर काढिले दूषण. या न्यायाने देवा तू ज्ञान भक्ती आणि वैराग्य विवेक नाम या गोष्टीचा एक वरदान देणारा तुझ्याशिवाय भगवंत जगामध्ये दुसरा नाही. जगामध्ये खूप देव मी पाहिले. ज्यांना ज्यांना देव म्हणावं त्यांनी त्यांनी राज्य पद सुख संपत्ती धन लक्ष्मी देऊ शकती. परी न चुके अधोगती तुमचे कर्तव्य. इंद्रपुरीचे राज्य पाविजे क्षीराब्दी वस्ती कीजे. भैरवपदी जरी पाविजे तरी न चुके आया गमन. एवढी सत्ता देऊ शकतील पण या जीवाचा जन्म मरण चुकवणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून महाराज म्हणतात ज्ञान भक्ती
आपले महाराज सांगून जातात, वत्स जैसे धेनुस पारस हरणीस तैसा करी ध्यास निजनामाचा. जगामध्ये असा संत नाही गणेश पाटील की त्यानं वत्साचं आणि धेनुचं उदाहरण घेतलं नाही. नांदराव पाटील, काय कारण असं याच्या मागे लक्ष द्या. ज्यावेळेस आमची माय माऊली एखाद्या बाळाला जन्म देते, आमची आई ज्यावेळेस बाळाला जन्म देते त्यावेळेस त्या बाळाला साफसूफ करण्यासाठी ते दायमा राहते. दायमा म्हणतात. पण गाय एक अशी आहे जी आपल्या बाळाला पिल्ल्याला वासराला जन्म दिल्याच्या नंतर सगळी घात स्वतःच्या जिभेने चालते. काय माया असेल म्हणून साखर गंडानं जरी तिला बांधून ठेवलं आणि वत्साला आंबरडा फोडला तर त्या वत्सासाठी ती जशी काही धेनू धावत जाते तद्वत या वत्साचा हंबरडा तू ऐकून धावत येशील अशी एक करुणा, अशी एक अपेक्षा धरून या ठिकाणी कवी करता म्हणतो. वत्स जैसे लागी धेनू कशी टोकाला जाऊन या ठिकाणी कवी करता भगवंताकडे काय मागणं मागतो बघा. खूप लोक आम्ही या ठिकाणी आल्या तीर्थक्षेत्राला पण देवाकडे मागायची आमच्याकडे प्रत्येका गल्लीष्ठा एवढं आली. पण साधू संतांनी परमार्थ करत असताना देवाला लाज वाटत असा परमार्थ केला. काय मागलं महाराज? देवा याची दान देई लक्ष लागू तुझ्या पण, तुझ्या नामाचा विसर न पडावा दिगांबर, सदा गळो संत संग कदा न व्हावा योग. काय मागितलं काय? बापूजी म्हणे गुरु दत्ता देशील तर एवढं दे, एवढ्या पूर्वा मनोरथा. माझ्याकडे एवढं मागणं आहे, तुझ्यानं देणं होते का बघ. म्हणून कवी करता शेवटी काय मागतो बघा. नको धन मान पान
कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित दत्तभक्त परायण आदरणीय देवरावजी पाटील नागनीकर या सद्भक्ताकडून 21 रुपयाचा सहप्रेम भेट भजनीमाकडे पाठवल्या भेटीबद्दल भजनीमाच्या वतीने नागनीकरांचा मनापासून आभारी आहे. व तसेच माझ्या किवळातील श्री संत बाळगीर महाराज भजनी मंडळ या भजनीमाचे अध्यक्ष जुनं खोड म्हणायला हरकत नाही. एकच उरलंय आता शाना माणूस म्हणायसारखा आदरणीय शिवाजीरावजी पांचाळ 4 महिन्याचे चातुर्मासाचे पहारेकरी नामधारक पंचायत साहेबांकडून 21 रुपयाचा सहप्रेम भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. व तसेच माझ्या तोरणा येथील माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे स्नेही आदरणीय दत्तभक्त परायण आदरणीय अवधूतरावजी वडील तोरलेकर नरवाडे यांच्याकडून 51 रुपयाचा सहप्रेम भेट पाठवल्या भेटीबद्दल वतीने त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.